नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे, कारण बरेच फोन येत आहेत मला की मॅम चारित्र्य प्रमाणपत्र कॅरेक्टर सर्टिफिकेटवरती काय नाव टाकू. अक्षरशः मला आज कॉल आला होता की एका विद्यार्थ्यानी त्याच्या आई आणि वडिलांचं नाव टाकलेलं आहे, आणि म्हणून म्हटलं की एक असा स्पेशल व्हिडिओ असला चारित्र्य प्रमाणपत्राचा तर तुम्हाला इझी जाईल आणि कॉल करेपर्यंत इतका वेळ लावायची गरज नाही आहे. त्याआधी ह्या कॅरेक्टर सर्टिफिकेटपेक्षा जास्त मला तुम्ही विचारत आहात की मॅम बॅच सुरू झाली आहे का. तर आपली बॅच सुरू झालेली आहे. इंग्लिश ग्रामरच्या लेक्चर्सपासनं ती कशी परचेस करायची, गुगलवरती जा, संगमस्पर्धा.com ही आपली वेबसाईट आहे, तिच्यावरती क्लिक करा. जिथे कुठे तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट दिसत आहे, इथे दिसत आहे, हे बघा इथे आहे, जिथेही बॉम्बे हायकोर्ट दिसेल तुम्हाला, हे इकडे बॉम्बे हायकोर्ट आहे, तर तुम्ही कुठेही क्लिक करू शकता. सपोज मी इथे क्लिक केलेलं आहे, इथे तुम्हाला सगळे फीचर्स दिसतील, काय काय आहे, सगळे 6ही विषय आपले या बॅचमध्ये इन्क्लुडेड आहे. मग तुम्ही इथे लॉग इन करायचं. विदाऊट लॉग इन किंवा विदाऊट साइनअप तुम्ही ही बॅच घेऊ शकत नाही. तर जर तुमचं अकाउंट असेल ऑलरेडी संगम स्पर्धावरती तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्ही साइनअप करायचं आणि मग इथे एनरोल नाऊ म्हणून येतं. त्यानंतर तुम्ही ती बॅच एनरोल करू शकता. जेव्हा तुम्ही एनरोल केली आहे बॅच तेव्हा इथे माय कोर्सेस म्हणून दिसतं तुम्हाला, आणि माय कोर्सेसमध्ये आत्तापर्यंत जे लेक्चर्स झालेले आहेत ते तुम्हाला दिसतील. एक डेडिकेटेड आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फीस पे केली आहे त्यांना ते चॅनल आपण देतो. प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे आणि तिथे लाईव्ह लेक्चर्सच्या तुम्हाला मीटिंगच्या लिंक्स मिळतात आणि बस तुम्ही लेक्चरवरती त्या क्लिक करायचं आहे आणि लेक्चरला जॉईन व्हायचं आहे. सगळे लेक्चर आपले लाईव्ह आहेत. मागच्या वर्षी म्हणजे 10 ऑगस्टला जी परीक्षा झाली होती त्याचे लेक्चर्स नाही आहे, सगळे नव्यानी लेक्चर्स आहे. ही फाउंडेशन बॅच आहे, मेड ओनली फॉर बॉम्बे हायकोर्ट क्लर्क. ठीक आहे. जर तुम्ही कोणताही दुसरा सरळ सेवेचा वगैरे असा अभ्यास केला तर तुम्हाला बॉम्बे हायकोर्टची जी डिमांड काय ती कळणार नाही. आणि आपण प्रत्येक एक्झाम, असं नाही की बॉम्बे हायकोर्टच, लेखा कोशागार असो, धर्मदाय असो, काहीही असो, आपण त्या स्पेसिफिक परीक्षेचा ॲनालिसिस करतो आणि मगच तुम्हाला शिकवतो. जरी माझं इंग्लिश ग्रामर आहे, मी मागच्या 10 वर्षांपासून या प्रोफेशनमध्ये आहे, पण मी अचानक उठले आणि तुम्हाला वर्ब शिकवू लागले नाही. मला आधी माहिती पाहिजे की हे स्टुडंट्स कोणत्या परीक्षेची तयारी करत आहे आणि मग मी त्याच परीक्षेच्या अनुरूप तुम्हाला शिकवते. फक्त इंग्लिश नाही, कम्प्युटर पण वगैरे सगळे विषय, रिझनिंग म्हणा, गणित म्हणा, बॉम्बे हायकोर्ट लेवलचं तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल. दुसऱ्या सरळ सेवेंचा जर तुम्ही बॅचेस घेतल्या तर त्या याच्यासाठी उपयुक्त नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की परीक्षा इंग्लिशमध्ये होईल की मराठीमध्ये. हे बघा, जर तुम्ही पूर्ण मराठी बॅच जर कुठून घेत असाल तर तुमचं नुकसान आहे, कारण की 2023पर्यंत पेपर फक्त आणि फक्त इंग्लिश भाषेत आलेला आहे. 10 ऑगस्ट 2025ला जो पेपर झाला बॉम्बे हायकोर्टचा तो वन अँड ओनली होता, ज्याच्यामध्ये बायलिंग्वल इंग्लिश आणि मराठीमध्ये क्वेश्चन्स आले. इथून पुढे आता जो तुमचा पेपर होणार आहे 26मध्ये तो मराठीमध्ये होईल का? अ बिग नो. फक्त मराठीमध्ये होणार नाही, एकतर फक्त इंग्लिश किंवा इंग्लिश मराठीमध्ये होईल. म्हणून तुमची ही जी बॅच आहे ती बायलिंग्वल आहे. इंग्लिशमधल्या स्टुडंटला, इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटला कळणार पण नाही की इथे मराठी चालू आहे, आणि मराठी मिडियमच्या स्टुडंटलाही वाटणार नाही की ही पूर्ण बॅच इंग्लिशमध्ये आहे. म्हणून दोन्हीही विद्यार्थ्यांचा विचार करून ही एक स्पेसिफिक बॉम्बे हायकोर्टसाठी आपण बॅच आणलेली आहे. आता तुमचे डाऊट्स की कॅरेक्टर सर्टिफिकेट कुणाचं पाहिजे, मी ही पूर्ण आमच्या संगममध्ये चर्चा केली आहे. आपले जे प्रिव्हियस स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी बोलून, मग ते JTIचे असू द्या, क्लर्क असू द्या, सगळ्यांशी बोलून आपण हा एक पूर्ण ॲनालिसिस तुमच्यासमोर आणलेला आहे. कुणाचे पाहिजे बरं हे चारित्र्य सर्टिफिकेट किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट कुणाचं पाहिजे? फक्त गॅजेटेड ऑफिसर्स पाहिजे का? नाही, पण गॅजेटेड ऑफिसर्स पण असू शकतात. ठीक आहे. एकतर तुम्ही गॅजेटेड ऑफिसर्सचं घेऊ शकता. यामध्ये कोण कोण येतं? क्लास 1 आणि क्लास 2चे लोक. त्यानंतर ज्युडिशियल ऑफिसर्सचं घेऊ शकता तुम्ही. यामध्ये जज येऊ शकतो जर तुमची खूपच ओळख असेल जजेससोबत वगैरे, सिव्हिल जज वगैरे, हे सगळे लोक इथे येतात. त्यानंतर रजिस्ट्रार असू शकतात.
गव्हर्मेंट एखादं कॉलेज असेल, तिथले प्रिन्सिपल, जर तुम्ही गव्हर्मेंट कॉलेजमध्ये शिकले होते तर तिथले प्रिन्सिपल असू शकतात. पोलीस ऑफिसर्स असू शकतात. कोणते? पोलीस पाटील नाही. कोणते असू शकतात ते? PI असू शकतात, ACP, DSP किंवा त्यांच्या वरचे तहसीलदार किंवा मग ग्रुप ए चे ऑफिसर्स. ग्रुप ए चे ऑफिसर्स. ठीक आहे. आता जर यापैकी लोकांनी पण तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलं नाही किंवा तुमच्या ओळखीचेच नसतील हे लोक, तर तुमच्याकडे अजून ऑप्शन्स आहेत. तुम्ही प्रायव्हेट स्कूल्सचे, तुमची शाळा असू शकते किंवा कॉलेज असू शकतं, तिथले प्रिन्सिपल्स किंवा हेडमास्टर्स ज्यांच्याकडे त्यांचा सही शिक्का आहे त्यांचं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही बँक मॅनेजर ज्यांच्याकडे त्यांचा सही शिक्का असेल त्यांचं घेऊ शकता. आता याशिवाय तुम्ही अजून एक थर्ड पर्सन आहे, ॲडव्होकेट्स. कोणते ॲडव्होकेट्स? ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड. हे सिनियर ॲडव्होकेट्स असतात जे त्यांचं रेकॉर्डमध्ये नाव असतं, ते ॲडव्होकेट्स. आणि मेडिकल ऑफिसर्स. आता मेडिकल ऑफिसर्स कोण? जर तुमच्या गावामध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटल असेल, तिथले डॉक्टर्स, MBBS डॉक्टर्स किंवा कोणतेही असे मेडिकल ऑफिसर्स यांचं तुम्ही इथे कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊ शकता. आईचं घेऊ शकता का? वडिलांचं घेऊ शकता का? मित्राचं, मैत्रिणीचं? JCC TBCचे टायपिंगचे सर मॅडम नाही. कोणते दुसरे शाळेचे कॉलेजचे सर मॅडम नाही. त्यानंतर पोलीस पाटील नाही, सरपंच नाही. अजून काय काय मला विद्यार्थी तुम्ही जे सांगत आहात त्या सगळ्या गोष्टीला मी इथे सांगते नाही. अजून कुणी असेल, जर तुम्ही त्यांचं तुम्हाला वाटत असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की मॅम यांचं घेऊ शकतो का. तसं तर त्याचा आन्सर नाही आहे. या बोर्डच्या बाहेरचा कोणताच व्यक्ती तुम्हाला चालणार नाही. हां, प्रधानमंत्री, प्रेसिडेंट वगैरे ते लोक ऑब्व्हियसली त्यांचं नाही म्हणते मी, पण या बोर्डच्या बाहेरचं कुणीच चालणार नाही. आता मला कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये मॅम चुकी झाली किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये कुणाचं नाव टाकू याच्यासाठी कॉलनी यायला पाहिजे आणि बॅच सुरू झाली आहे का याच्यासाठी नाही. तयारीला लागा. परीक्षा आता आपली आलेली आहे. खूप मोठी संधी आहे. आपल्या हातातून ही संधी जायला नको. आणि जर तुम्ही परीक्षा दिली तर आपल्याला कट ऑफवरचे मार्क्स नको आहे. आता बघा, आपली जी इंटरव्ह्यू बॅच सुरू आहे आत्ता बॉम्बे हायकोर्टची, जी 10 ऑगस्टला परीक्षा झाली होती, त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 64 मार्क्स मिळाले, जो की कट ऑफ होता मागच्या वेळेसचा, आणि टायपिंगमध्ये 11 वगैरे मार्क्स मिळालेले आहेत, तर ते बघा इतक्या वरच्या लेवलवरती जाऊन आता त्यांना भीती वाटत आहे की बाबा इंटरव्ह्यूमध्ये माझं रिजेक्शन नको व्हायला. म्हणजे काय झालं, ॲव्हरेज अभ्यास झालेला आहे इकडे स्क्रीनिंग आणि टायपिंगमध्ये, आणि म्हणून इंटरव्ह्यूची भीती वाटते. तुम्हाला काय करायचं आहे, जे आपले इतर पण विद्यार्थी जे आपल्या बॉम्बे हायकोर्टच्या बॅचमधनं इंटरव्ह्यू लेवलवरती गेलेत, त्यांना सुमारे 74, 75 असे मार्क्स आहेत. टायपिंगमध्येही 15 वगैरे मार्क्स आहेत. म्हणजे तुम्ही या दोन गोष्टींमध्ये चांगले मार्क्स घेतले तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही 20-25 जरी घेतले तरी तुमचं हे बॅकअप असतं इकडचं, स्क्रीनिंगचं आणि टायपिंगचं. त्या लेवलवरती आपल्याला जायचं आहे. बॅच आपली फक्त आणि फक्त सध्या 4999 रुपीजला आहे. तुम्ही बघू शकता 7999 त्याची फीस आहे. 4999मध्ये आहे. मी स्वतः कम्प्युटरमध्ये तर तुम्हाला मी जे नोट्स देत आहे फक्त ते समोर ठेवायचे, लेक्चर ऐकायचं, त्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न येत नाही. पेन पण उचलायची गरज नाही आहे. मागच्या वर्षी 10 पैकी 9 आपले क्वेश्चन्स आले होते. तुम्ही जर यूट्यूबवरती गेले, तुम्हाला हे तुमच्याचसाठी सांगत आहे, 1 मिनटं इकडे लक्ष द्या. समजा तुम्ही यूट्यूबवर गेले आणि इथे संगम स्पर्धा तुम्ही जर सर्च केलं, ठीक आहे, तर तुम्ही 1 मिनटं, हां, संगम स्पर्धा सर्च केलं समजा तुम्ही इथे, तर तुम्ही लाईव्ह सेक्शनमध्ये जाऊन संगम स्पर्धाच्या बघू शकता एक व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी आणि सरांनी मागच्या वर्षी जो 10 ऑगस्टला पेपर झाला होता तो डिस्कस केलेला आहे.
आणि त्याच्यामध्ये विथ प्रूफ मी तुम्हाला सांगितलं आहे, हे बघा हा व्हिडिओ आन्सर की, ठीक आहे. या व्हिडिओमध्ये मी विथ प्रूफ तुम्हाला आपले बॉम्बे हायकोर्टमध्ये जी शिकवणी झाली होती ती शिकवणी, त्याच्यामध्ये PPTमध्ये जे इन्क्लुडेड होतं आणि बॉम्बे हायकोर्टच्या परीक्षेमध्ये डायरेक्ट कसा क्वेश्चन आलेला आहे, प्लस टेस्ट सिरीजमध्ये आपले जे क्वेश्चन होते विथ ऑप्शन्स रिपीट झालेले आहे. हा व्हिडिओ संपल्यावरती तुम्ही ह्या एका स्पेसिफिक व्हिडिओला बघा. तुमच्या आयुष्यातले किती हे 1 तास 38 मिनिट्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत, कारण की कोणतीही परीक्षा आपलं भवितव्य घडवू शकते जर तुम्ही एक्झॅक्ट ॲनालिसिसने तिची तयारी केली तरच. नुसतं हवेत फॉर्म भरला आहे, 1000 रुपये आपण पे केलेले आहे आणि कोणतंही काहीही एकदम एक चीप क्वालिटीचं मटेरियल तुम्ही घेतलं तर हे 1000 रुपये 1 वर्ष आणि तुमचं पुढचं भवितव्य तुम्ही दाववर लावत आहात. ठीक आहे, चला तर मग भेटूया. काही तुमचे पुढचे डाऊट्स असतील तर त्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.